काय सकाळी सकाळी तुमचीसुद्धा धावपळ होते, डबा करा, नाश्ता करा. तर चला मग आज आपण त्याच नाश्त्यासाठी झटपट तयार होणारा 10 मिनिटात सेट डोसा कसा बनवायचा याची रेसिपी पाहू. नमस्कार, तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण पोह्यांपासून तयार होणारा 10 मिनिटात सेट डोसा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत. पोह्यांपासून तयार होणारा सेट डोसा बनवण्यासाठी येथे मी 1 वाटी पोहे घेतले आहे. आपण कांदा पोह्यांसाठी जे पोहे वापरतो येथे मी त्याच पोह्यांचा वापर करत आहे. आता आपण हे पोहे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. पोहे स्वच्छ धुवून झाल्यानंतर आता आपण या पोह्यांमध्ये अगदी थोडेसे पाणी टाकून हे पोहे 5 मिनिटं भिजण्यासाठी एका बाजूला ठेवून देऊ. 5 मिनिटांनंतर आता आपण येथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी रवा, भिजवून घेतलेले पोहे, पोहे टाकून झाल्यानंतर आता आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी दही टाकून घेऊ व त्याचसोबत चवीपुरते मीठ टाकून घेऊ. आता आपण हे सर्व मिक्सरमध्ये एकदम बारीक असे दळून घेऊ. आता आपले डोस्यांसाठी लागणारे पीठ बनवून तयार आहे. आता आपण हे पीठ एका बाउलमध्ये टाकून घेऊ. पीठ बाउलमध्ये टाकून झाल्यानंतर आता आपण त्या पिठामध्ये अजून अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपण हे सर्व 1 मिनिट एकाच डायरेक्शनमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. अशा प्रकारे एकाच डायरेक्शनमध्ये मिक्स केल्यामुळे तुमच्या पिठामध्ये एअर निर्माण होतो व तुमचा सेट डोसा चांगल्या प्रकारे फुलतो. आता आपले पीठ चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे. आता आपण डोसा बनवण्यास घेऊ. डोसा बनवण्यासाठी येथे मी गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवला होता. आपला तवा चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण बनवून घेतलेले पीठ तव्यावर टाकून घेऊ व आपला डोसा चांगल्या प्रकारे पसरवून घेऊ. सेट डोसा करताना तो थोडासा नॉर्मल असा जाड राहून द्यायचा, त्यामुळे तुमचा सेट डोसा छान असा फुलतो. आता आपला डोसा पसरवून झाला आहे. आता आपण या डोशाच्या चारही बाजूने तेल सोडून घेणार आहोत. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. 2 मिनिटांनंतर आता आपण हा डोसा एका बाजूने पलटी करून घेऊ व अजून 1 सेकंद या बाजूने आपण हा डोसा शेकून घेऊ व तव्यावरून काढून घेऊ. गरमागरम आपला सेट डोसा बनून तयार आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी असो व संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट 10 मिनिटात तयार होणार पोह्यांपासून तयार केलेला सेट डोसा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांग. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.